तुम्ही बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा आणि या आमच्याकडे. आता एकीकडे म्हणायचं दैवत आहे, देव आहे, देवाऱ्यात आहेत, आणि काय मला कळत नाही. म्हणजे लोकांच्या मनात काय उलटं सुलटं चालू असतं तेच कळत नाही. पक्ष घेतला ठीक आहे, निशाणी घेतली ठीक आहे, आता आमचे खासदार म्हणून पळवा आणि वरती बोंबाबोंब करा, एकत्र येतात एकत्र येतात एकत्र येतात. जर एकत्र येतात ते ह्यांना कशाला बोलवता? तथ्य असेल तर मी इथे कशाला बसलो असतो? शरद पवार हा असं अशी ऑफर आहे. सगळे म्हणजे कोण? मी तर चान्सच नाही सगळ्यांमध्ये, मग अजून कोण? शरद पवारांना सातत्याने दैवत मानतो शरद पवार, आमचे देव दैवत सर्वस्व त्यांच्याकडनंच आम्ही सगळं शिकलो. काय शिकले माहित नाही बाबा. हे सगळं केवळ एका मंत्रिपदासाठी केंद्रातल्या सुरू आहे असं वाटतं आपल्याला. ते कशासाठी सुरू आहे मला माहित नाही, पण एकदा शरद पवार साहेब बोलले की ह्याच्यात काहीही तथ्य नाही, अफवा पसरवल्या जात आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पत्रकारही आम्हाला प्रश्न का विचारता याची मला जरा थोडीशी हे आहे की म्हणजे काय काय एक्झॅक्टली तुमच्या मनात काय? या 2 दिवसाच्या बैठकीचा मग अजेंडा काय आहे? कारण अजेंडा म्हणजे आम्ही या बैठकीच्या निमित्तानं सुद्धा चाचपणी केली आहे. असं आहे, निवडणुका संपल्या, त्याच्यानंतर नागपूरला सेशन झालं, त्याच्यानंतर 1 तारखेपर्यंत सगळे, त्याच्यानंतर ते बीडचं प्रकरण सुरू झालं. आम्हाला साहेबांनाही त्यांच्या कार्यक्रमात ते व्यस्त होते. त्याच्यानंतर मग वेळ मिळाला तर कार्यकर्त्यांशी बोलायला पाहिजे. आणि ह्याच्या अफवा पसरवल्या जातात हे कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी आणि एक अस्थिरता निर्माण करण्यासाठी पसरवल्या जातात. आणि कोण पसरवतं हे वेगळं सांगायला नको. एकीकडे बीजेपी आणि दुसरीकडे बापाला आणि मुलीला सोडून हे असे सांगणारे लोक आहेत.